शेतकरी मित्रांनो, कसे आहेत सर्वजण? मजेत आहेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो कृषी उद्योग या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत श्रीराम आणि परमेश्वर हे प्रगतशील शेतकरी पानेर या गावातील. तर यांचं आपण आज रेशीम शेतीचं कसं मॅनेजमेंट आहे हे बघण्यासाठी आलेलो आहोत. मोस्टली उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर मॅनेजमेंटमुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना जे आहे तुतीचं व्यवस्थापन करण्यामध्ये, रेशीमची बॅच घेण्यामध्ये बऱ्याच साऱ्या अडचणी येत होत्या. बऱ्याच साऱ्या जणांचे कमेंट पण आल्या की उन्हाळ्यामधले कसं व्यवस्थापन असतं हे याविषयी एक व्हिडिओ बनवा. तर खास आपण आज इथे आलेलो आहोत. इथे प्रगतशील शेतकरी आहेत श्रीरामजी, हे आपल्याला यापुढे माहिती सांगणार आहेत. तर नमस्कार. नमस्कार. तर मी आपले प्रगतशील शेतकरी यांना विनंती करतो की एक आपला अल्पसा परिचय आपण आमच्या व्ह्यूवर्सला करून द्यावा. नमस्कार, माझं नाव श्रीराम त्र्यंबकराव जाधव, राहणार पानेरा, तालुका जिल्हा परभणी. ओके. हे किती वर्षापासून करता आपण रेशीम शेती? हे जूनमध्ये लागवड केली आता यंदाच्या. म्हणजे याच्या आधी काही बॅचेस वगैरे घेतलेले आहेत? याच्या अगोदर एक बॅच घेतली होती. कितीची बॅच घेतली होती ती? 100ची. बरं बरं. त्याचा रिझल्ट कसा आला? तिचा रिझल्ट चांगला आला. किती निघाला? 75 किलो जवळपास निघालता आपल्याला. 75 किलो. हां. ओके. ते कोणत्या मार्केटमध्ये नेलं तुम्ही? पूर्णा मार्केटला. पूर्णा मार्केटमध्ये. तर काय भाव लागला होता आपल्याला तिथे? तिथं भाव लागला होता 440 रुपये. 440 रुपये. ओके. तर शेतकरी मित्रांनो, यांची ही सेकंड बॅच आहे. याआधी त्यांनी एक बॅच घेतलेली आहे. तर खास आता ही उन्हाळ्यातील यांची बॅच आहे. यांनी खूप छान प्रकारे टेम्परेचर मेंटेन वगैरे केलेलं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता, यांनी तुतीची लागवड केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथे आपण यांचं तुती बघत आहोत. तर ही लागवड तुम्ही किती बाय कितीवर केलेली आहे? असे 2.5 आहे आणि असे 4 आहे. 2.5 बाय 4 वरती लागवड आहे. तर ही लागवड करताना तुम्ही या डायरेक्ट काड्या लावल्या होत्या का रोप घेतलं होतं? काड्या घेतल्या होत्या. ओके. काड्या डायरेक्ट तुम्ही लावल्या. तर कोणत्या जातीचं हे रोप आहे? हे V1 आहे. V1 महाराष्ट्रामध्ये सरासरी V1च चालतंय. V1 जातीचं रोप तुम्ही, याच्या ज्या काड्या आहेत कोणी शेतकऱ्याकडून घेतल्या का विद्यापीठातून घेतल्या? नाही, शेतकऱ्यापासून घेतले. बरं बरं. मग तसं काय क्विंटलवर दिल्या का त्यांनी तशाच मोफत दिल्या? नाही, हे एकरावून दिलं ते त्यांना. ओके ओके. तर इथं तुम्ही ठिबक पण केलेलं आहे. काड्या लावताना तुम्ही काय काळजी घेतली होती इथे? काड्या लावताना याची नांगरणी करून रोटावेटर केलं. त्याच्यानंतर ठिबक आतरून काड्यांना बुरशीनाशकमधून म्हणजे मध्ये त्याला बुडवलं आणि नंतर तुम्ही काडी डायरेक्ट लावून केली. तर काड्या लावल्या, तुम्हाला काही तूट वगैरे याचं काही जाणवलं? काही जास्त थोडीफार होती तूट याच्यात. त्याच्यासाठी आपल्याला वेगळं एक हे करावं लागतं, गादी वाफ्यावर रोप तयार केली छोटीशी. तर शेतकरी मित्रांनो, खूप कमी खर्चामध्ये यांनी जे आहे इथे बघू शकता. किती एकरवर आहे आपली तुती? हे 1 एकरवर. 1 एकरवर खूप कमी खर्चामध्ये यांनी तुतीचे जे आहे लागवड केलेली आहे. डायरेक्ट यांनी जे आहे तुतीच्या काड्या लावलेल्या आहेत. सुरुवातीला ठिबक आथरलेलं होतं, त्यावरती ठिबकचं जे पाणी जिथं पडत होतं तिथं त्यांनी ते बरोबर 4 बाय 2 वर यांची लागवड आहे. आणि आपण बघू शकता की कुठेही यांची जास्त तूट दिसत नाही आपल्याला. एकदम कमी खर्चामध्ये यांनी हे तुतीचं जे प्लॉट आहे तो तयार केलेला आहे. चला शेतकरी मित्रांनो, आता बघू यांचं टेम्परेचर हे कसं मेंटेन करतात ते. तर शेतकरी मित्रांनो, इथे बघा यांनी सोलारची प्लेट इथे दिसत आहे. तर ही सोलारची प्लेटचं काय आहे नेमकं, कसं व्यवस्थापन आहे मला ते सांग. सोलारचे प्लेटचं हे आपण मोटर चालवण्यासाठी लावलेली आहे. त्याचं पाणी आपण पत्रावर सोडलं मिनी स्प्रिंकलर लावून. ओके ओके. तर इथं जी मोटर आहे पाण्याची ही कशासाठी आहे? ती पाणी वर मिनी स्प्रिंकलर लावले, त्याच्या स्प्रिंकलर लावले पत्रावर पाणी सोडण्यासाठी. हे हौद किती बाय कितीचा केलेला आहे? हे 10 बाय 5. 10 बाय. इथं मी पोते दिसत आहेत मला. हे कशामुळे लावलेत तुम्ही? हे पोते टेम्परेचर कमी होतं येणं. समजा हवा ऐकून जर आली पोत्याला, पोत्यावर पाणी आलेलं आहे, हवा आली की आतमध्ये थंड हवा जाते. ओके ओके. आता हे वरती पूर्ण तुम्ही ठिबक लावलंय का हे असं? आणि ह्या साईडनं पोत्यावर, ह्या साईडनं ठिबक लावले. त्याचं पाणी पोत्यावर येत राहणार. आणि हे म्हणजे, तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आलेलो आहे शेडमध्ये आणि यांचं इथे आपण बघत आहोत. तर हे रॅक जे आहेत याच्यामधलं हे प्रत्येक गाल्यातलं अंतर किती आहे? हे याची उंची आहे 1.5 फूट आणि लांबी 5 फूट आहे. बरं बरं. अशी आणि अशी जवळपास 80 फूट आहे. बरं बरं.
तर शेतकरी मित्रांनो, जे हे 2 गाल्यातलं म्हणजे जे अंतर आहे 1.5 फूट आहे आणि असं जे आहे हे आहे 5 फूट आणि हे असं हे 80 फूट आहे. तर आता हे जे आळ्या बघतोय आपण, आता हे कितव्या कोण अवस्थेतल्या आळ्या आहेत? हे आता 4था मोल्ट उठून 12वी फिडिंग झाली याला. म्हणजे जवळपास आता 1 ते 2 फिडिंगमध्ये कोशावरच येतात. ओके ओके. तर आत्तापर्यंत त्याला किती फिडिंग दिल्या तुम्ही? आत्तापर्यंत 4थ्या मोल्टनंतर 12 फिडिंग झाल्यात. 12 फिडिंग. तर ह्या किती आळ्या मागवल्या होत्या तुम्ही? आम्ही 190 मागवल्या होत्या. 190 अंडीपुंज. ओके ओके. तर आता हे उन्हाळा असल्यामुळं तुम्हाला या आधीच्या बॅचमध्ये आणि ह्या बॅचमध्ये काही फरक जाणवला? ह्या उन्हाळ्यातली बॅच आहे ती लवकर येते. लवकर येत. हां, आणि थंडीमध्ये थोडा प्रॉब्लेम येते, अळी खात नाही, टेम्परेचर कमी असते. बरं बरं. तर ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तुम्ही लाईट पण लावलेली हां. दिसायली तिथं. ओके. तर याला जे आहे हे शेडसाठी तुम्हाला किती खर्च आला एकूण? शेडसाठी 2 ते 2.5 लाखापर्यंत खर्च येतो. ओके. आणि किती बाय किती शेड आहे? हे 50 बाय 22. ओके. 22 बाय 50 आहे असं. ओके. तर इथे बघतोय मी तुम्ही हे मच्छरदाणी पण टाकलेली. हे कशामुळे टाकले हे ही सर्व? मच्छरदाणी उजी माशी येऊ नये म्हणून टाकली. उजी माशीचा काही प्रादुर्भाव जाणवला इकडे? आळ्यांना काही डंक केलेला काही? सध्या तरी आपल्या गावात म्हणजे एक पहिलं शेड असल्यामुळे जास्त काही नाही. ओके. जास्त शेड असल्यावर जास्त प्रादुर्भाव असते. बरं बरं बरं. तर याला जे आहे औषधं कोणकोणते वापरले तुम्ही याच्यासाठी? औषधं याच्यासाठी विटकर विजेता आहे, ग्रीन विजेता आहे, बरं आणि ते ह्याच्यासाठी चुना मारतो. बरं बरं. ओके. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, सध्या ही आळीची क्वालिटी जी आहे ही 1 नंबर क्वालिटी आहे आणि साईज पण तुम्ही बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे यांनी नियोजन केलेलं आहे. तर ही आळी कधीपर्यंत धागा सोडेल असं तुम्हाला वाटतं? ही आता आणखीन 1 किंवा 2 फिडिंगमध्ये धागा सोडेल. ओके ओके. तर आता तुम्ही कशाची याच्यावर फवारणी केली म्हणत होते? हे संपूर्णची संपूर्णाची. तर ती फवारणी का केली की तुम्ही? त्याचं मागचं कारण काय होतं? संपूर्णची फवारणी केल्याच्या नंतर आळे एकाच वेळी कोशावर जातात सगळ्या? जी मागं पुढे जी झालेली आहे हां, ती एकाच वेळेस कोशावर जातात. आणि कोश जेव्हा आपला तयार होईल म्हणजे किती दिवसात तयार करतात आळ्या चंद्रिकावर चढल्यानंतर? चंद्रिकावर चढल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसामध्ये 4. पूर्ण तयार काढण्याला येते. ओके. आपले जे आळीनं आहे कोश पूर्ण केला आहे, कसं आपण ओळखायचं काय त्याचं काही? कोश असा दाबून बघायचा, हं. कडक आणि थोडा असा वाजला की वाजवत ते. बरं बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो, चंद्रिका टाकल्या त्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये यांचं म्हणणं आहे की जे आहे आळ्या कोश तयार करायला लागतात. आणि कोश आपला परिपक्व झाला का नाही हे कसं ओळखायचं? जेव्हा कोश आपण दाबून बघितला तेव्हा तो नरम लागला तर तो आणखी थोडा टाईम लागत असतो. आणि जेव्हा वाजवलं त्याला ते वाजत असेल चांगला तर मग ते पूर्णतः ते जे आहे कोश तयार झाला असं वाटत आहे. आता ही तुमची कितीची बॅच आहे टोटल? ही 190. 190. आता याच्यामध्ये तुम्हाला किती अपेक्षित माल आहे होईल असं वाटतं? अपेक्षित म्हणजे आपण थोडा कमीच धरलेला आहे. 170 पर्यंत. 170 पर्यंत माल होईल अशी अपेक्षा आहे यांची. आणि एक प्रकारे बघितलं तर तुमचं जे हे आहे तुतीचा पाला आहे याची क्वालिटी पण मला चांगली वाटत आहे खूप. मी आतापर्यंत काय व्यवस्थापन, आता चंद्रिका वगैरे टाकणार आहेत तुम्ही? हो, आता सॅम्पल टाकलं की चंद्रिका टाकायचं. आता चंद्रिका टाकायचं हे कसं लक्षात येईल तुमच्या टाकण्याआधी? काय चेक करता तुम्ही कसं? आळीचं सॅम्पल येते, तोंडातून थोडा थोडा धागा सोडते किंवा तिची जी लेंडी असते हां हां. ती हिरवी आणि अशी चोपडी सोडते. ओके ओके. त्याच्यावरून आपण समजायचं की आता सॅम्पल येते. तर शेतकरी मित्रांनो खूप छान माहिती दिली यांनी की जेव्हा आळी सॅम्पलवर येते ते तोंडातून धागा सोडते व तिची जी विष्ट आहे त्याचा जे कलर आहे हिरव्या कलरचा होत आहे. तर अशा प्रकारे यांनी खूप छान व्यवस्थापन केलं आहे. इथे तुम्ही सध्या आता इथलं टेम्परेचर जे आहे मापक इथलं मधातलं टेम्परेचर 28 डिग्री सेल्सिअसवर आलं आहे. आणि जे आहे आर्द्रता पण खूप चांगल्या प्रकारे यांनी मेंटेन केलेली आहे. तर मी इथे बाहेर बघितलं शेडच्या साईडनं असे तुम्ही झाडं लावलेत, ते कशासाठी लावले आहेत?
ते टेम्परेचर आणखीन थोडं झाडामुळं कमी होते. झाडं जर असेल तर शेडवर सावली येईल, ओके त्याच्यामुळं आपल्याला जास्त हे करायची गरज पडणार नाही. ओके. तर आपले जे व्ह्युअर्स आहेत बघत आहे शेतकरी मित्रांना, त्यांना उन्हाळ्यामध्ये जे आहे खास करून तुम्ही कसं नियोजन केलं एकदा सांगा, काय काय काळजी घ्यायला पाहिजे? उन्हाळ्यामध्ये बॅच घ्यायची, उन्हाळ्यातली बॅच चांगली आहे सगळ्यात. फक्त उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करता आलं पाहिजे ओके आणि ते करण्यासाठी आपल्याला साईडनं पोते लावावं लागतील, वरी मिनी स्प्रिंकलर लावावं लागतील ओके आणि ते पत्रावर पाणी सोडून पोत्यावर ते थंड करून म्हणजे शेडला पूर्णपणे कूलरमध्ये रूपांतर करायचं. ओके ओके. तर साईडला पोते लावले तुम्ही, किती खर्च आला तुम्हाला ते पोते लावायला? पोते लावायला जवळपास म्हणजे 3-1 हजार रुपये लागत आहेत. 3-1 हजार हां. रुपये खर्च. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, खूप अल्पशा किमतीमध्ये यांनी टेम्परेचर मेंटेन केले आहे आणि हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे कंटिन्युअसली तुम्हाला याचं बेनिफिट मिळत राहणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, खूप छान प्रकारे यांनी कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत. यांचं शेड पण यांनी खूप कमी खर्चामध्ये यांनी इथं नियोजन केलेलं आहे आणि कमी दगदग आहे याच्यामध्ये बाकीच्या याच्यापेक्षा. म्हणजे लावगण एक टाईमच आहे, हां. त्याच्यानंतर 15 ते 20 वर्ष आपल्याला याच्याकडे बघायचं काम नाही. मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल.